एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसलाय आणि तो खांबांची संख्या मोजतोय आणि त्याच्यावरून तुम्हाला काढायचं काय आहे? वेळ. आता बघा अर्थ बघा काय याचा. एक व्यक्ती आगगाडीतून प्रवास करत असताना इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजत आहे. 2 खांबातील अंतर पण दिलेलं आहे 50 मीटर आणि आगगाडीचा वेग 40 kmph दिलेला आहे. 5601 खांब मोजण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? आता एक गोष्ट लक्षात घ्या. समजा 2 खांब असतील आणि दोन्ही खांबांमधील अंतर 50 मीटर असेल तर या 2 खांबांमधलं अंतर 50 मीटरच राहणार ना. पण समजा 3 खांब असतील तर मी हे 50 आणि हे 50 ऍड करणार. पण जर 4 खांब असतील तर मी हे पण 50 ऍड करणार. म्हणजे मला सांगायचं हे आहे, जेव्हा 4 खांब असतील तेव्हा 50 फक्त 3 वेळाच येते. जेव्हा 5 खांब येतील 50 4 वेळा येणार. मग मला सांगा, जेव्हा 5601 खांब असतील तेव्हा त्यांच्यामधलं अंतर किती येणार बरं? 5600 गुणिले 50. लक्षात येत आहे? कारण 1 2 3 4 5 5 खांबांमधलं अंतर मी 5 मधून 1 वजा केलं आणि 50 ने गुणलं. 50 गुणिले 4. तसंच 5601 खांब आहेत, मी 1 वजा करणार. 5600 गुणिले 50 हे झालं अंतर मीटर मध्ये. सो मला डिस्टन्स मिळालं 5600 गुणिले 50. स्पीड किती दिलेला आहे? 40 kmph. बघा स्पीड बरोबर 40 kmph दिलेला आहे. तुम्हाला टाइम काढायचा आहे. टाइमचा फॉर्म्युला काय आहे? टाइमचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन स्पीड. आता डिस्टन्स किती आहे बघा? 5600 गुणिले 50 मीटर मध्ये आहे आणि स्पीड आहे 40 km/h. आता काय करायचं बघा, हे मीटर आहे ना, मला याला किलोमीटर करायचं आहे. तर मी काय करेन, मीटरच्या जागी किलोमीटर लिहीन आणि 3 शून्य कॅन्सल करून टाकेन. बघा हे 3 शून्य कॅन्सल केले, कारण 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. आता भाग लावूया आपण. 5 एके 5 5 48 8 एके 8 8 7 56 आणि हा जो एच आहे तो वर जाणार. म्हणजे उत्तर काय आलं? 7 तास, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. समजून घ्या प्रश्न कसा सोडवायचा आहे आणि एवढ्या कमी वेळेतच सोडून झाला पाहिजे, कारण परीक्षेमध्ये टाइम पुरत नाही. तर हा कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.